नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी पण मजेत आहे. आज संडे आहे आणि आज आता आमच्याकडे महालक्ष्मी बसणार आहे. तर मला महालक्ष्मीच्या थोडंसं घराची साफसफाई वगैरे करावं लागते आणि घरात ते सगळे कपडे वगैरे धुवायचे आहे. तर कामं भरपूर आहे आणि माझ्याकडे दिवस काहीच नाही, कारण मला ड्युटीवर सुद्धा जावं लागते. तर त्याच्यामुळे मला फक्त संडेच्या दिवशीच मी एक्स्ट्रा कामं वगैरे करू शकते. तर त्याच्यामुळे आज सगळे कपडे वगैरे धुणार आहे. तर मी आत्ताच थोडा स्वयंपाक वगैरे करून घेते आधी, कारण ती शरण्या आल्यानंतर शरण्याला भूक लागते. आताच ती ट्युशनला गेलेली आहे आणि तर मी आता पटापट सगळे कामं वगैरे करून घेते. मी आता पटकन कणिक वगैरे मळून घेतलेली आहे आणि मी आता लवकरात लवकर स्वयंपाक वगैरे करून घेते. त्याच्यानंतर मग मला कामाला भरपूर उशीर होणार आहे. तर मग मी आता लवकर पटापट कामं वगैरे करून घेते. मी आता पटकन भाजी वगैरे टाकून देते. माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. भाजी वगैरे टाकून दिलेली आहे मी आणि आता पोळ्या वगैरे पण करून घेतलेल्या आहे. आता मी बाहेरचे कामं पटापट आवरून घेते. मी आता पटापट कपडे धुवत आहे. ऊन भरपूर झालेली आहे. तर मी आज माझे सगळे कामं वगैरे म्हणजे आज मी पूर्ण अंथरुणं वगैरे धुवून काढलेले आहे. सगळे कपडे वगैरे माझे धुणं झालेले आहे आणि फक्त भांडे राहिलेले आहे. तर मी आता थोड्या वेळाने भांडे वगैरे घासून घेते आणि फक्त कपडे धुवायलाच मला खूप एवढा टाईम झालेला आहे. 1 वाजलेला आहे. बघू शकता तुम्ही, मी पूर्ण कपडे वगैरे धुवून काढलेले आहे. इकडे मी ब्लँकेट वगैरे धुवून काढलेली आहे स्वच्छ. उन्हामध्ये तकिये वाळत घातले. आता माझे सर्व कामं झालेले आहे आणि मी अंथरुणं वगैरे पण धुतले आणि कपडे वगैरे माझे धुणं झालेले आहे. आता फक्त माझी घरातली साफसफाई राहिलेली आहे. तर ती मी आता नेक्स्ट संडे जो येणार त्या संडेला मी करणार. आता मी जेवण वगैरे करते, खूप थकलेली आहे आणि आराम करते. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.